Hello friends, in last lecture we discussed about the structure of ecosystem. परिसंस्थेची रचना याबद्दल आपण शेवटच्या लेक्चरमध्ये डिस्कशन केलं होतं आणि आज आपण या परिसंस्थेमध्ये ज्या काही आपण परिसंस्था पाहिल्या या परिसंस्थेमध्ये एनर्जीचा फ्लो किंवा त्या परिसंस्थेचे कार्य फंक्शन्स काय आहेत याचा आपण अभ्यास करणार आहोत. आता कुठल्याही परिसंस्थेची फंक्शन द फंक्शन्स ऑफ एनी इकोसिस्टम these are studied under different categories. म्हणजे काय की प्रमुख जे त्या परिसंस्थेचं कार्य आहे किंवा प्रमुख त्याचं जे कार्यपद्धती आहे तर प्रमुख त्याचं जे फंक्शन आहे ते फंक्शन म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी फ्लो कसा मेंटेन केला जातो. निसर्गामध्ये सर्व गोष्टी किंवा सर्व सजीव असतील किंवा निर्जीव असतील यांच्यामध्ये जो कार्यपद्धती किंवा यांच्यामध्ये जे काही इंटरॅक्शन्स होतात या इंटरॅक्शन का होतात तर त्या इंटरॅक्शन ह्या एनर्जीची देवाणघेवाण करण्यासाठी होतात. आणि मग हे एनर्जीचा फ्लो नेमका कसा असतो तर हा एनर्जीचा फ्लो कसा होतो हा आपण या लेक्चरमध्ये इकोसिस्टीमच्या फंक्शनच्या संदर्भात आपण अभ्यासणार आहोत. तर आजचं आपलं टॉपिकचं नाव आहे फंक्शन्स ऑफ इकोसिस्टम अँड the energy flow. So what are the functions of the ecosystem? The functions of any ecosystems, these are of three types. First, the primary function, secondary function and tertiary functions. प्राथमिक त्याचे कार्यपद्धतीचे त्यानंतर सेकंडरी फंक्शन येतात आणि त्यानंतर टर्शियरी फंक्शन्स येतात. मग प्रायमरी फंक्शन नेमके कोणते आहेत तर प्रायमरी फंक्शन कुठल्याही इकोसिस्टमचं असं आहे की एनर्जीची निर्माण करणे किंवा एनर्जीला ते फंक्शन कोण परफॉर्म करतं तर त्या इकोसिस्टम मध्ये असणारे जे जैविक घटकांमधील प्रोड्युसर्स जे आहेत निर्माते जे आहेत ते प्रायमरी. सो द प्रायमरी फंक्शन ऑफ द इकोसिस्टम एनी इकोसिस्टम और ऑल इकोसिस्टम इट इज मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द फूड मटेरियल. मग फूड मटेरियल नेमकं कशाच्या संदर्भात किंवा कोणत्या प्रकारचं फूड मटेरियल ते असेल कार्बोहायड्रेट ते असेल लिक्विड किंवा ते असेल प्रोटीन या प्रकारे एनर्जी मिळवण्यासाठी फूड मटेरियल निर्माण करणे फूडची निर्मिती करणे हे त्या कुठल्याही इकोसिस्टमचं फंक्शन आहे. आणि या फूड म्हणजे हे एनर्जी हे फूड म्हणजे नेमकं काय आहे तर हे फूड म्हणजे एनर्जीचा स्रोत आहे. म्हणजे एनर्जीचा स्रोत निर्माण करणे एनर्जीचा स्रोत निर्माण करणे हे कुठल्याही इकोसिस्टमचं प्राथमिक फंक्शन असतं प्राथमिक कार्य असतं. सो प्रायमरी फंक्शन ऑफ एनी इकोसिस्टम इज टू फॉर्म दी एनर्जी फॉर्म्स अँड दॅट इज अ फूड मटेरियल. फूड मटेरियल इज इन सेकंडरी फंक्शन. आता कुठल्याही इकोसिस्टम जर फूड मटेरियल एक एनर्जीचा स्रोत म्हणून आपल्याकडे फूड मटेरियल निर्माण केलं किंवा एनर्जीचा स्रोत निर्माण केला तर तो एनर्जीचा स्रोत हा ट्रान्सफॉर्म करणे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करणे. सो द सेकंडरी फंक्शन इज डिस्ट्रीब्युशन ऑफ द एनर्जी त्याला डिस्ट्रीब्यूट करणे डिस्ट्रीब्युशन ऑफ द एनर्जी इन द फॉर्म ऑफ फूड टू ऑल अदर लिव्हिंग फॉर्म्स ऑल अदर कंझ्युमर्स. म्हणजे एनर्जी निर्माण करणारा कोण आहे किंवा फूड निर्माण करणारा कोणता घटक असतो इकोसिस्टम मध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं. फूड निर्माण करणारा घटक नेमका इकोसिस्टम मध्ये कोणता आहे तर ते आहेत प्रोड्युसर्स ऑल प्लांट्स जे काही फूड मटेरियल निर्माण करतात ते त्यांच्याकडे ठेवतात का नाही त्यांच्याकडे लागल तेवढं फूड ते ठेवतात नंतर त्याला स्टोअर करतात आणि स्टोअर झालेलं फूड हे दुसऱ्या सजीवांकडे ते ट्रान्सफर करतात दुसऱ्या सजीवांना ते डिस्ट्रीब्यूट करतात. सो सेकंड लेवल ऑफ द फंक्शन किंवा सेकंडरी फंक्शन ऑफ द इकोसिस्टम ऑल इकोसिस्टम इज distribution of the energy. What we call it as the distribution of the energy. Here, this is the secondary function. What is the secondary function is distribution of energy to the all consumers. This is the secondary function. And primary function is manufacturing of food material. किंवा starch असेल किंवा food material. By which process? By the process of what we call it as photosynthesis. And the tertiary function, all living system. आता tertiary function काय सर्व लिव्हिंग सिस्टीम किंवा सर्व लिव्हिंग कंपोनंट्स काय होतात त्यानंतर कालांतराने पूर्ण त्यांचं जीवनचक्र पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक सजीव त्याचा अंत होणार आहे. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स डाईज अँड द डेड बॉडीज ऑफ ऑल दीज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स डेड पार्ट्स ऑफ दीज लिव्हिंग ऑर्गॅनिझम दे मस्ट बी डिकम्पोज्ड. त्यांचं विघटन होणं गरजेचं आहे आणि विघटन होऊन
त्यांच्यामध्ये जे काही एनर्जीचा फॉर्म आहे तो एनर्जीचा फॉर्म हा त्याचे विघटन होऊन तो परत कुठे जाणार आहे, सॉइल मध्ये जाणार आहे, इन द फॉर्म ऑफ डिफरंट ऑर्गॅनिक सबस्टन्सेस, इन द फॉर्म ऑफ डिफरंट इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस, न्यूट्रिएंट. सो थर्ड टर्शरी फंक्शन, third level, the tertiary function is the dead systems are decomposed, and this is the third function of the ecosystem. त्याला म्हणायचं आहे हे डिकम्पोजिशन का आणि कशासाठी होतं, तर त्या सर्व एनर्जीचं सायकलिंग होण्यासाठी किंवा त्या न्यूट्रिएंटचं सायकलिंग होण्यासाठी या डिकम्पोजिशन होणं गरजेचं आहे. म्हणजे प्रायमरी फंक्शन मध्ये काय होतं, तर प्रायमरी फंक्शनिंग मध्ये मॅन्युफॅक्चरिंग, फॉर्मेशन ऑफ फूड मटेरियल. सेकंडरी फंक्शन मध्ये काय होतं, डिस्ट्रीब्युशन ऑफ दी एनर्जी और डिस्ट्रीब्युशन ऑफ दॅट फूड मटेरियल. अँड टर्शरी फंक्शन मध्ये काय होतं की जे फूड मटेरियल किंवा जी एनर्जी स्टोअर केलेली असते ऑर्गॅनिझम्स मध्ये, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ते डेड झाल्यानंतर त्याचं काय होणे, डिकम्पोजिशन. डिकम्पोजिशन होणे. हे काय आहेत, 3 लेवल्स आहेत. कशाच्या, तर फंक्शन्सच्या, सजीवाच्या कुठल्याही इकोसिस्टीम मध्ये त्या फंक्शनच्या 3 लेवल आपण त्या ठिकाणी पाहतो. आता नंतर या इकोसिस्टीम मध्ये आपल्याला आणखी नेमका कोणत्या एनर्जी फ्लो हा कोणत्या प्रकारे पुढे इकोसिस्टीम मध्ये त्या ठिकाणी केला जातो हे आपण पाहूया. की मी सांगितल्याप्रमाणे एनर्जी फ्लो मेंटेन करण्यासाठी डेड ऑर्गॅनिझम डाय झाल्या त्यांचे जे पार्ट आहेत, डेड पार्ट जे आहेत, त्यांचं विघटन मायक्रोब्सच्या द्वारे लिव्हिंग कंपोनंट्स मध्येच, लिव्हिंग कंपोनंट्स थ्रूच, म्हणजेच एक प्रामुख्याने जैविक घटक हा मायक्रो ऑर्गॅनिझम्स राहतो कुठल्याही इकोसिस्टीम मध्ये. त्या मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू त्या डेड ऑर्गॅनिझमचं विघटन होतं. विघटन झाल्यानंतर त्याचे न्यूट्रिएंट्स सॉइल मध्ये, आणि ते सॉइल मध्ये गेल्यानंतर हे सगळे न्यूट्रिएंट्स, ते कॉन्सन्ट्रेटेड न्यूट्रिएंट्स सॉइल मध्ये मिक्स झाल्यानंतर परत ते प्लांट्स कडे त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्म केले जातात. आणि हे पहा, हे वेगवेगळ्या लेवल्स आहेत फंक्शन्सच्या. कोणाच्या, तर इकोसिस्टीमच्या. ज्याच्यामध्ये पहिली आणि महत्वाची लेवल ती म्हणजे आहे एनर्जी अँड द मटेरियल फ्लो. सेकंड फूड चेन्स, फूड वेव्स अँड फूड पिरॅमिड्स. या 3 लेवल आपण नंतर पाहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये प्रामुख्याने इन टुडेज लेक्चर वी विल डिस्कस अबाउट दी एनर्जी अँड मटेरियल फ्लो, हाऊ द एनर्जी फ्लो इट इज मेंटेन इन पर्टिक्युलर इकोसिस्टीम. आता हा एनर्जी फ्लो कसा मेंटेन केला जातो, मी सांगितल्याप्रमाणे की प्रोडक्शन, आपण लास्ट लेक्चर मध्ये देखील याचा रेफरन्स घेतला होता, उल्लेख केलेला होता की प्रोड्युसर्स जे असतात, हे प्रोड्युसर्स मध्ये ती ॲबिलिटी असते. कोणती ॲबिलिटी, त्यांच्यामध्ये ती क्षमता असते. कोणती क्षमता, दिस प्रोड्युसर्स हॅव्हिंग ॲबिलिटी टू ट्रॅप द सोलार एनर्जी अँड टू कन्वर्ट दॅट सोलार एनर्जी इनटू द केमिकल एनर्जी इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस बाय युटिलायझिंग कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर मॉलिक्युल्स. म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्युलच्या सहकार्याने किंवा त्यांचा वापर करून हरितलौके जे वनस्पतींमध्ये असतात, या हरितलौकां आणि त्या हरितलौकांपासून जे एनर्जी ट्रॅप केली जाते वनस्पतींच्या पानांमध्ये, ती ट्रॅप केलेली एनर्जी, कोणती एनर्जी, सोलार एनर्जी. सोलार एनर्जी ही ट्रॅप केली जाते. सोलार एनर्जी ट्रॅप करून कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर, H2O, वॉटरच्या मदतीने कार्बोहायड्रेट्स हे निर्माण केले जातात. या प्रोसेसला आपण म्हणतो फोटोसिंथेसिस. अँड दिस इज द ओनली प्रोसेस, दिस इज द ओनली प्रोसेस विच traps the or which brings the solar energy into the chemical form. आणि मग ही केमिकल फॉर्म मध्ये आलेली सोलार एनर्जी सर्व सजीवांसाठी उपलब्ध करून देण्याचं काम कोण करतं, तर ते प्लांट्स करतात. ओके, दिस इज द ओनली प्रोसेस ऑन द अर्थ which trap the solar energy and which convert that solar energy into the chemical energy which is going to be utilized by all other living forms on the earth. ही एकमेव अशी प्रक्रिया आहे. आणि मग म्हणून या लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी हे जे सोलार एनर्जी आहे, म्हणजे पृथ्वीवर ऊर्जेचा एकमेव स्रोत जर कोण असेल तर एकमेव स्रोत, द अल्टिमेट सोर्स ऑफ द एनर्जी ऑन द अर्थ इज सन. म्हणजे जी काही ऊर्जा पृथ्वीवर आहे ती सर्व ऊर्जा ही सूर्यापासूनच आलेली आहे. प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये, प्रत्येक घटकांमध्ये जी ऊर्जा आहे ही सर्व ऊर्जा सूर्यापासून आपल्याला प्राप्त झालेली आहे. आणि एकमेव स्रोत पृथ्वीवरचा ऊर्जेचा हा सन आहे. आणि मग हे प्लांट्स मध्ये जी काही एनर्जी फूडच्या स्वरूपात फॉर्म झालेली आहे, प्लांट्स कडनं ती जाते हर्बिव्हरस कडे. हर्बिव्हरस म्हणजे जे गवतांवर किंवा प्लांटवर डिपेंड असणारे जे अॅनिमल्स आहेत त्याला आपण म्हणतो प्रायमरी कंझ्युमर्स, त्याच्याकडनं जाते ते सेकंडरी कंझ्युमर्स कडे.
सेकंडरी कंझ्युमर्स कडनं जाते, कार्निव्हरस ॲनिमल जे आहेत टर्शरी कंझ्युमर्स कडे. आणि अशा पद्धतीने सूर्यापासून आलेली एनर्जी सुरुवातीला फूडच्या स्वरूपामध्ये प्लांटमध्ये स्टोअर केल्या जाते. नंतर ते प्लांटला काही कीटक वगैरे प्रायमरी कंझ्युमर्स खातात. नंतर ते सेकंडरी कंझ्युमर्स कडे जाते, सेकंडरी टर्शरी कंझ्युमर्स कडे जाते आणि टर्शरी कंझ्युमर्स कडनं ती एनर्जी परत त्याचं विघटन होऊन पुन्हा सॉइल मध्ये जाते. सॉइल मधनं पुन्हा प्लांट्स ते न्यूट्रिएंट्स घेतात आणि सोलार एनर्जीचा उपयोग करून हे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स फॉर्म करतात. ओके, म्हणजे अशा पद्धतीने हा पहा सन, the energy which is coming from the sun, and from sun this energy it goes to the producers. Some part of the energy is utilized by the producers themselves, and some other form of the energy it is transferred to the consumers. But while this transformation, या ट्रान्सफॉर्मेशन प्रक्रियेमध्ये part of energy is also released or it is also lost. Okay, transformation. Then from consumer this energy goes to the decomposers. Consumers कडनं कोणाकडे एनर्जी जाते तर डिकम्पोजर्स कडे जाते. आणि डिकम्पोजर्स म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टॉपिक लेवलला काय होते, लॉस होते. थोडा थोडा पद्धतीने एनर्जीचं काय होतं, लॉस होतो. ओके, आणि डिकम्पोजर्स कडनं नंतर इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट मध्ये जाते. का? कारण हे डिकम्पोजर्स काय करतात, या कंझ्युमर्सला डिकम्पोज करून कंझ्युमर्स मध्ये जी असणारी एनर्जी ती सॉइल मध्ये मिक्स होते आणि सॉइल मधून परत ती एनर्जी कुठे जाते तर प्रोड्युसर्स, ते न्यूट्रिएंट्स कुठे जातात तर प्रोड्युसर कडे. तर हे असं चक्र आहे. म्हणजे सूर्या फ्रॉम सन द एनर्जी गोज टू द प्रोड्युसर्स, प्रोड्युसर्स सिंथेसाइज some food materials and store that energy, and this food material utilized by themselves, and some part of the food it is transferred to the consumers. Then from consumers it is transferred to the decomposers. Then decomposers decompose these consumers and the nutrients are mixed in the soil. These are inorganic and organic nutrients, and these nutrients are again consumed by the producers. So this is the transformation of the energy. This is the transformation of the energy from one tropic level to the another tropic level. Now you can see this is the energy flow. आता मी डिस्कस केल्याप्रमाणे the energy is most essential requirement of all living organism. एनर्जी शिवाय या जगामध्ये किंवा कुठल्याही सजीव सृष्टीमध्ये एनर्जीचं अस्तित्व असल्याशिवाय त्या सजीवाचं अस्तित्व राहत नाही. म्हणून सजीवांना गरज असते कशासाठी तर सजीवांना मोमेंटसाठी, सजीवांना कार्य करण्यासाठी, सजीवांच्या रिप्रोडक्शनसाठी, नवीन गोष्टी सजीवांच्या सेलमध्ये फॉर्म होण्यासाठी, या सगळ्या गोष्टी आपण प्रत्येक गोष्टी चालण्यासाठी, उठण्यासाठी, बसण्यासाठी, पळण्यासाठी, काम करण्यासाठी, धावण्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी एनर्जी लागते. प्रत्येक सजीवाला ती एनर्जी लागते आणि ही एनर्जी त्या ठिकाणी एनर्जीची रिक्वायरमेंट फुलफिल करणं त्या सजीवांचं कार्य राहतं, ते मिळवण्याचं त्याचं कारण राहतं. पण ही एनर्जी येते कुठून तर ही एनर्जी मिळते मी सांगितल्याप्रमाणे सन इज अल्टिमेट सोर्स ऑफ सोलार एनर्जी. पहिले त्या ठिकाणी ट्रॅप केले जाते आणि नंतर अर्थवर सोलार एनर्जी हा एकमेव स्रोत उपलब्ध आहे. सोलार एनर्जी इट इज ट्रान्सफर टू द केमिकल एनर्जी पहिले, आणि हे केमिकल एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन आपण सांगितल्याप्रमाणे प्लांट्स करतात. आणि सम अमाउंट ऑफ द केमिकल एनर्जी इट इज युटिलाइज्ड बाय द प्लांट्स देमसेल्फ. काही प्रमाणामध्ये प्लांट्स ते स्वतःसाठी वापरतात, तर काही प्रमाणामध्ये स्टोअर केलेली एनर्जी परत कोण घेतात तर कंझ्युमर्स, प्रायमरी कंझ्युमर्स कडे ती एनर्जी ट्रान्सफर केली जाते आणि नंतर प्रायमरी कंझ्युमर्स कडनं त्या इकोसिस्टम मध्ये ही एनर्जी ही सेकंडरी कंझ्युमर कडे त्या ठिकाणी ट्रान्सफर केली जाते. अशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मेशन होतं. थर्मोडायनामिक्सचा लॉ आपल्याला माहिती की एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, बट इट कॅन बी कन्वर्ट फ्रॉम वन फॉर्म टू दी अदर फॉर्म. म्हणजे एनर्जी नव्याने निर्माण करता येत नाही किंवा नाहीशी देखील करता येत नाही, परंतु एनर्जीचं रूपांतर एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये करता येतं. जसं सोलार एनर्जी जी लाईट एनर्जी आहे त्याचं रूपांतर प्लांटने कशामध्ये केलं, केमिकल एनर्जी मध्ये केलं. आणि काय सिंथेसाइज केलं, कार्बोहायड्रेट सिंथेसाइज केले. आणि हेच कार्बोहायड्रेट्स नंतर वापरल्या गेले कशासाठी, प्रोटीन सिंथेसाइज करण्यासाठी. हेच कार्बोहायड्रेट वापरल्या गेले कशासाठी, लिपिड सिंथेसाइज करण्यासाठी. हेच कार्बोहायड्रेट वापरल्या गेले कशासाठी, वेगवेगळे एलिमेंट न्यूक्लिक ऍसिड सिंथेसाइज करण्यासाठी. नंतर हेच कार्बोहायड्रेट स्टोअर केल्या गेले आणि याच कार्बोहायड्रेटचं स्टोरेज नंतर मग कुणाकडे गेले ते गेले कुणाकडे, प्रायमरी कंझ्युमर्स कडे. प्रायमरी कंझ्युमर्स कडे हे सगळी एनर्जी जी आहे
ती कुणाकडे गेली म्हणजे लिपिड, प्रोटीन, फॅट, हे कुणाकडे गेली सेकंडरी कंझ्युमरकडे. म्हणजे अशा पद्धतीने हा एनर्जीचा फ्लो. हा एनर्जी म्हणजे एका फॉर्म मधनं एनर्जीचं कन्व्हर्जन कोणाकडे कोणत्या फॉर्म मध्ये होतं, दुसऱ्या फॉर्म मध्ये होतं, परंतु एनर्जी नाहीशी होत नाही. आणि दुसरा लॉ आपण थर्मोडायनामिक्सचा काय करतो, तो आपल्याला काय सांगतो, व्हेनेवर एनर्जी इज ट्रान्सफॉर्म, हे पहा लक्षात ठेवा, व्हेनेवर द एनर्जी इज ट्रान्सफॉर्म देयर इज अ लॉस ऑफ एनर्जी थ्रू द रिलीज ऑफ हीट. म्हणजे एका ट्रॉपिक लेवल पासून दुसऱ्या ट्रॉपिक लेवलकडे जात असताना जी काही एनर्जी युटिलाइज केल्या जाते किंवा जी काही एनर्जी वापरल्या जाते त्यापैकी पूर्ण एनर्जी ही दुसऱ्या ट्रॉपिक लेवलमध्ये जात नाही, तर हीट एनर्जीच्या स्वरूपात परत एनर्जीचं कन्व्हर्जन होतं. तर एका ट्रॉपिक लेवल पासून दुसऱ्या ट्रॉपिक लेवल पर्यंत जात असताना द एनर्जी, सम अमाउंट ऑफ द एनर्जी इज लॉस्ट व्हाईल द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द एनर्जी फ्रॉम वन ट्रॉपिक लेवल टू दी अनदर ट्रॉपिक लेवल टेक्स प्लेस. आणि ही लॉस झालेली एनर्जी म्हणजे दुसरा लॉ या ठिकाणी आपल्याला काय सांगतो, wherever the energy is transformed from one tropic level to the another tropic level, then there is a loss of some part of the energy in the form of heat. Heat energy मध्ये त्या एनर्जीचा लॉस होतो. आणि एनर्जी इज ट्रान्सफर्ड बिटवीन द ट्रॉपिक लेवल्स. ओके. आणि मग या ठिकाणी आपल्याला एनर्जी फ्लो जर आपल्याला समजून सांगायचं झालं तर मी सांगितल्याप्रमाणे रेडिएट एनर्जी सूर्यापासून मिळते. इकोसिस्टीम मध्ये ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम म्हणजे जे स्वतःच अन्न स्वतः तयार करतात ते त्या ठिकाणी एनर्जी ट्रॅप करून फूड मटेरियल फॉर्म करतात. प्लांट स्वतः काही प्रमाणात ते एनर्जी वापरतात आणि मोर कॉम्प्लेक्स केमिकल सबस्टन्स लाईक प्रोटीन, लिपिड्स, स्टार्च, एअर दीज आर प्रोड्यूस्ड बाय द ऑटोट्रॉप्स. म्हणजे प्रोटीन तयार केले जातात, लिपिड, कार्बोहायड्रेट्स हे सगळे ऑटोट्रॉप कडनं ते तयार केले जातात किंवा प्लांट्स कडनं ते तयार केले जातात. आणि एनर्जी गोज टू युनिडायरेक्शनली फ्रॉम द सन टू दी प्रोड्युसर्स. एकच आहे म्हणजे प्रोड्युसर पासून सन कडे एनर्जी जात नाही, तर सन कडनं नेहमी ती एनर्जी कुणाकडे जाते, युनिडायरेक्शनल फ्लो आहे हा. प्रोड्युसर्स कडे त्या ठिकाणी येतो. प्रोड्युसर्स कडनं नंतर कुणाकडे जातं, तर ते प्रायमरी कंझ्युमर्स कडे जातं म्हणजे हार्बिव्हर्स कडे जातं. आणि हार्बिव्हर्स कडनं ती एनर्जी कुणाकडे जाते, तर कार्निव्हरस कडे जाते. उलटा फ्लो एनर्जीचा होत नाही म्हणजे कार्निव्हरस कडनं हार्बिव्हर्स कडे आली, हार्बिव्हर्स कडनं प्रोड्युसर्स कडे गेली आणि प्रोड्युसर कडनं एनर्जी ही सन कडे गेली, असं होत नाही. एनर्जीचा फ्लो हा युनिडायरेक्शनल आहे. सन पासून प्रोड्युसर्स कडे म्हणजे प्लांट्स कडे, प्लांट्स पासून हार्बिव्हर्स कडे म्हणजे त्याच्यावर डिपेंडेंट असणारे प्रायमरी कंझ्युमर्स आणि प्रायमरी कंझ्युमर्स कडनं सेकंडरी, असा हा युनिडायरेक्शनल फ्लो त्या ठिकाणी एनर्जीचा आपल्याला पाहायला मिळतो. ओके. नंतर ही एनर्जी पुढे अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने ट्रान्सफॉर्म होत असताना कशी लॉस पहा. ही आहे सन आहे विच इज अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी. देन सन द एनर्जी इज ट्रान्सफॉर्म टू द सन प्लांट. परंतु सर्वच्या सर्व एनर्जी प्लांटकडे जाते का, नाही. काही एनर्जी ही लॉस होते इन द फॉर्म ऑफ व्हॉट, हीट एनर्जी. मी सांगितलं एका लेवल पासून दुसऱ्या लेवलकडे जर एनर्जी जात असेल तर ती एनर्जी ही काय होते, लॉस्ट होते. त्यानंतर प्लांट्स कडनं एनर्जी कुणाकडे जाते, अॅनिमल्स कडे जाते. म्हणजे प्लांट्स हे प्रोड्युसर्स म्हणून काम करतात, अॅनिमल्स हे कंझ्युमर म्हणजे प्रायमरी कंझ्युमर म्हणून त्या ठिकाणी काम करतात. मात्र प्लांट्स कडनं ती एनर्जी अॅनिमल्स कडे जात असताना काही प्रमाणामध्ये ही एनर्जी काय होते, या ठिकाणी रिलीज होते आणि ती लॉस होते इन द फॉर्म ऑफ हीट एनर्जी. देन फ्रॉम एनिमल्स, all types of the animals, that energy goes to the bacteria, that is decomposers. But while transforming this energy into the bacteria, again some part of the energy it is lost here. इथे दोन्ही लॉ आहेत थर्मोडायनामिक्सचे काम केलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि बॅक्टेरियापासून नंतर ही एनर्जी कुठे जाते, तर बॅक्टेरियापासून ही एनर्जी ही जाते अबायोटिक कंपोनंट मध्ये, सॉइल मध्ये ती त्या ठिकाणी मिक्सअप होते. परंतु तिथे देखील बॅक्टेरिया जेव्हा हे एनर्जीला सॉइल मध्ये टाकतं, डिकम्पोज करतो, ऑर्गॅनिक सबस्टन्सेस त्या ठिकाणी फॉर्म केले जातात आणि ते डिकम्पोज केले जातात, तेव्हा देखील एनर्जीचा लॉस होतो. आणि अशा पद्धतीने हा एनर्जी फ्लो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. सो द फ्लो ऑफ द एनर्जी अँड न्यूट्रिएंट सायकल फ्रॉम अबायोटिक टू बायोटिक अँड फ्रॉम बायोटिक टू अगेन अबायोटिक. कसं अबायोटिक सन आहे, लाईट एनर्जी आहे अबायोटिक. नंतर बायोटिक म्हणजे प्लांट्स कडे जाते, प्लांट्स कडनं अगेन अॅनिमल कडे, अॅनिमल कडनं बॅक्टेरिया पासून नंतर कुठे जाते, सॉइल कडे, सॉइल पासून नंतर परत ती प्लांट घेते, परत संचय. तर अशा पद्धतीने हा एनर्जीचा फ्लो आपल्याला पाहायला मिळतो. आणि दिस इज हाऊ द एनर्जी फ्लो
It is maintained in all types of the ecosystems, and this energy flow is very important as far as the what we call it as a maintenance of a particular ecosystem is करणं. कुठल्याही परिसंस्थेचं जीवनचक्र, त्या परिसंस्थेची कार्यपद्धती व्यवस्थित चालण्यासाठी हा एनर्जी फ्लो, हे एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होणं अतिशय गरजेचं असतं. नेक्स्ट लेवल ऑफ द फंक्शन ऑफ द इकोसिस्टम, नेक्स्ट लेवल ऑफ द फंक्शन्स ऑफ द, ज्याच्यामध्ये आपण फूड चेन्स, फूड वेव्स किंवा इकॉलॉजिकल पिरामिड्स पाहणार आहोत, ते आपण आपल्या दुसऱ्या लेक्चर वी विल डिस्कस ऑल दीज थिंग्स इन द आवर नेक्स्ट लेक्चर. थँक्यू व्हेरी मच.